Hello, today in this video we are going to learn a new topic from class 7 English. It is a 3.3 and it is our topic are news analysis. तर मुलांनो, आज आपण पाहणार आहोत एका नवीन पाठाकडे, एका नवीन अभ्यासाकडे, जे आपल्या पाठाचं नाव आहे न्यूज अनालिसिस. अनालिसिसचा अर्थ काय आहे की बघा, आपण पाहणार आहोत की न्यूज म्हणजे काय आहे, बातमी आहे. अनालिसिस म्हणजे काय आहे, त्याचं वर्गीकरण आहे की कशा प्रकारे आपण बातम्याचं विश्लेषीकरण आहे, त्याचं वर्गीकरण हे कशा प्रकारे केलं जातं हे देखील आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. जे न्यूज हे कुठे दाखवली जाते मुलांनो, की जे आपल्या घरामध्ये पेपर येतो, त्या पेपरमध्ये काय आहेत, बातम्या आहेत. मग त्या बातम्याचं जे वर्गीकरण आहे फार वेगळ्या पद्धतीने केले जातात. काही बातम्या चांगल्या आहेत, काही बातम्या ह्या मुलांनो आपल्या ऐकणाऱ्याला सुखद वाटतात, काही दुःखद वाटतात, काही विश्वास ठेवण्यायोग्य आहेत, काही विश्वास अविश्वासयोग्य आहेत. तर ह्या सर्व प्रकारच्या बातम्या जेव्हा आपण एकत्र बसू, जेव्हा घरात बघत असतो, तेव्हा आपल्याला बाहेरच्या जगातल्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत त्या कशा प्रकारे चालतात ते देखील आपण त्याच्यामध्ये पाहत असतो. तर अशा प्रकारे म्हणून आपण बघा ही बातम्या बघा पाहणार आहोत की यांनी जे सांगितलं आहे बघ. तर आपण सुरुवात करणार बघा चॅप्टर 3.3 न्यूज अनालिसिस म्हणजेच बातम्याचं विश्लेषीकरण, त्याचं वर्गीकरण आपण पाहणार. अनालिसिसचा अर्थच काय आहे, वर्गीकरण आहे. तर आपण पाहणार आहोत मुलांना. इंट्रोडक्शनच्या माध्यमातून आपण सुरुवात करणार. इथे दिलं आहे इंट्रोडक्शन आहे. त्यांनी सांगितलं आहे की आपण बऱ्याचशा बातम्या ज्या आपल्याकडे येतात त्या आपण त्याच्यावर काही विश्वास ठेवतो, काही अविश्वास ठेवतो. काही बातम्या खऱ्या आहेत, काही खोट्या आहेत, कोणी सूत्रांची माहितीनुसार असतात. त्याचप्रमाणे कोणी ऐकीव आहेत, कोणी त्या प्रत्यक्षदर्शी आहे, कोणी सांगणार आहे, तर कोणी ऐकून सांगितलेली बातमी आहे. म्हणजे ह्या बातम्यामध्ये किती तथ्य आहे, किती नाही आहे हे आपल्याला माहिती नाही. की मग ते सांगतात की तुम्ही त्याची पडताळणी करून बघा, की आम्ही त्याची पुष्टी करत नाही किंवा आम्ही हे खरंच आहे असं आम्ही तुम्हाला सांगत नाही. तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर म्हणजे बातमी जे सांगणाऱ्याचे जे आहे की हर एक प्रकारचं जे न्यूज चॅनल आहे त्याची हमी देत नाही की आम्ही जी बातमी तुम्हाला सांगत आहोत ती ॲक्च्युअली खरीच आहे असं आम्ही दावा करत नाहीत, असं देखील त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी आपण बघा या पाठामध्ये पाहिलं की जे आपण सगळेजण आपापली मतं सांगण्याचा प्रयत्न करत असतात, की ज्याप्रमाणे एखादी बातमी जेव्हा सादर केली जाते त्या सादरीकरणामध्ये त्या बातम्यामधले याच्यामध्ये किती खरं आहे, किती खोटेपणा आहे, आम्ही त्यांना स्पष्टपणे आम्ही सांगू इच्छित नाही. तुम्ही याची हमी घेत असाल किंवा तुम्ही त्याची पडताळणी करा हे देखील त्याच्यामध्ये सांगत आहे. चला तर बघा इथे पाहू आपण. इंट्रोडक्शनच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. मोस्ट ऑफ अस बिलीव्ह दॅट ऑल द न्यूज आयटम पब्लिशड इन द न्यूजपेपर आर ट्रू अँड रिलायबल. की मोस्ट ऑफ द जे बातमीपत्रामध्ये किंवा जे पेपरमध्ये ज्या न्यूज किंवा ज्या बातम्या ह्या छापल्या जातात त्या खऱ्या असतातच असं नाही. मोस्ट ऑफ बिलीव्ह म्हणजे प्रत्येकजण काय करतो असतो ते विश्वास ठेवतात. पण दॅट ऑल द न्यूज आयटम पब्लिश ज्या प्रकाशित केल्या जातात. बघा इथे आपण शब्दांचा अर्थ देखील स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. इथे बघा बिलीव्ह म्हणजे काय सांगितलं, इथे विश्वास आहे की मोस्ट ऑफ जे बातम्या केल्या जातात विश्वास आपण त्याच्यावर ठेवत असतो. ऑल द न्यूज आयटम पब्लिश की जे काही बातम्या जे प्रकाशित केल्या जातात इन द न्यूजपेपर कशामध्ये, वर्तमानपत्रामध्ये. न्यूजपेपरचा अर्थ काय आहे, वर्तमानपत्र. ट्रू अँड रिलायबल त्या खऱ्या आणि विश्वासार्थ आहेत. ट्रू म्हणजे खरे आहेत. हाऊवेअर म्हणजे तथापि. समटाइम्स सम ऑफ द न्यूज आयटम डू नॉट मॅच ऑर डू नॉट टॅली विथ फॅक्ट. की काही वेळेस असं होतं की ज्या बातम्या आपल्याला सांगितल्या जातात त्या मात्र मॅच होत नाही, त्या टॅली केल्या तर त्या काय होतात, म्हणजे मिसमॅच आपल्याला दिसतात. बघा टॅली विथ फॅक्ट की त्या सत्य घटनेपासून, खऱ्या गोष्टीपासून त्या दूर असतात, त्या मॅच होत नाही. जेव्हा गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा न्यूज चॅनलमधून, ज्या टी व्हीच्या माध्यमातून त्या बातम्या कशा केल्या जातात त्या मॅच होत नाहीत, त्या मिसमॅच होत असतात. इट इज अ नेसेसरी टू थिंक वेल अँड केअरफुली अबाउट व्हॉट वी रीड टू हिअर बिफोर वी फॉर्म आवर ओपिनियन. की त्याच्यासाठी फार गरजेचं आहे की आपण आपलं मत देण्याच्या अगोदर की एखादी जी बातमी आपल्याला ऐकलेली आहे किंवा आपण पाहत आहोत ही बातमी खरी आहे का खोटी आहे हे पडताळून बघितल्याशिवाय तुम्ही तुमचं मत मात्र देऊ नका किंवा तुम्ही जाहीर करू नका, असं देखील आपल्याला इंट्रोडक्शनच्या माध्यमातून बघा ते सांगत आहे. इट नेसेसरी म्हणजे गरजेचं आहे. नेसेसरी म्हणजे काय, गरजेचं आहे. टू थिंक वेल म्हणजे विचार करा. अँड केअरफुली काळजी घ्या. अबाउट व्हॉट वी रीड तुम्ही काय वाचत आहात. व्हॉट वी रीड म्हणजे जर आपण पेपर वाचत असू, पेपरमधली जर एखादी आपण बातमी वाचत असू तर ती खरोखर किती खरी आहे किंवा खोटी आहे याची आधी तुम्ही पडताळणी करा. टू रीड अँड हिअर तुम्ही वाचलेली किंवा ऐकलेली. हिअरचा अर्थ काय आहे, ऐकणे आहे.
हिअरचा मीनिंग ऐकणे आहे. टू बिफोर वी फॉर्म अवर ओपिनियन, ओपिनियनचा अर्थ काय, मत आहे. की जेव्हा तुम्ही बातमी एखादी वाचता किंवा तुम्ही ऐकता तर तुम्ही तुमचं मत तुम्ही लगेच देऊ नका, त्याची तुम्ही निश्चित पडताळणी करा. ते खरी आहे का खोटी नाही हे तुम्ही पडताळणी केल्यानंतरच तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा किंवा तुम्ही तुमचं मत हे देऊ शकता, असं देखील आपल्याला बघा या इंट्रोडक्शन माध्यमातून आपल्याला इथे सांगितलेलं आहे. चला तर आपण या पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या अवतीभोवती काय घडलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला बाहेर जाण्याची गरज नाही आहे, राईट. तर आपल्याला घरातच बसून त्या गोष्टी आपल्याला माहिती पडत असतात. कोणत्या माध्यमातून, तर आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून या गोष्टी आपल्याला सहज समजल्या जातात. की जेणेकरून आपण घरात बसल्या बसल्या की जगभरामध्ये काय चाललं आहे, कोणत्या गोष्टीचा भाव हा कमी आहे, कोणत्या गोष्टीचा भाव वाढलेला आहे, त्याचप्रमाणे कोणत्या गोष्टी कुठे घडत आहेत. ज्याप्रमाणे समजा युद्ध असेल, कोणत्या एखादी गोष्ट चुकीची घटना घडली असेल, एखादी बँक रोबरी असेल किंवा एकदा उद्घाटन सोहळा असेल किंवा एखादी नवीन ट्रेन तयार झाली, एखादा नवीन मार्ग तयार झाला आहे, मग आपल्याला घरात बसून कसं कळतं, तर आपण एखाद्या वाहिनीवरती किंवा एखाद्या टी व्हीवरती आपण जेव्हा ते चित्र बघत असतो आणि ऐकत असतो तेव्हा त्या सर्व घटनांचा आपल्याला अंदाज येत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला घडलेल्या घटना ज्या आहेत त्या घरात बसून आपण काय करू शकतो, ऐकू आणि वाचू देखील शकतो. त्या टी व्हीच्या माध्यमातून आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्याला सर्व घटनांचा आपण अंदाज घेत असतो. बघा अशाच प्रकारे आपण टी व्ही, आपण न्यूज आणि चहा हे आपलं कॉम्बिनेशन हे अतिशय उत्कृष्ट कॉम्बिनेशन आहे. चहा पीत पीत आपण टी व्ही बघणं किंवा पेपर वाचणं, जेणेकरून आपल्याला ज्या गोष्टी आहेत ज्या बातमीच्या माध्यमातून कळतात त्या वाचण्याचा आपल्याला अधिक आनंद होतो. आणि तशाच प्रकारचं हे जे चित्र आहे हे देखील बघा तुम्ही इथे पाहू शकतात की जे चित्र तुम्हाला इथे दिसत आहे. बघा इथे चित्रामध्ये बघा दिलेलं आहे की जी एक लेडी आहे ती काय करत आहे, पेपर वाचत आहे. आणि पेपर वाचता ती काय करत आहे, चहाचा कप देखील घेत आहे. आणि ती पेपरमध्ये घडलेल्या ज्या काही घटना आहेत, ज्या डे टू डे लाईफमध्ये ज्या घटना घडत आहे, जे इन्सिडेंट होत आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत ती वाचण्याचा प्रयत्न करत आहे. स्टुडंट म्हणजे काय, जे विद्यार्थी आहे. यू मस्ट हॅव सीन युअर एल्डर्स ऑर फ्रेंड्स रीडिंग न्यूज आयटम ऑर वॉचिंग द न्यूज बुलेटिन. म्हणजे त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांना की तुम्ही पाहिलं असेल, यू मस्ट हॅव सीन, तुम्ही बघितलंच असेल, बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल, युअर एल्डर्स ऑर फ्रेंड्स, तुमचे जे मोठे घरातले व्यक्ती आहेत किंवा तुमचे जे मित्र आहेत. युअर एल्डर्स म्हणजे जे घरातले मोठे व्यक्ती आहेत. ऑर फ्रेंड्स म्हणजे मित्र. रीडिंग न्यूज आयटम म्हणजे काय करत आहेत की वर्तमानपत्रातले जे पेपरमधले ज्या बातम्या आहेत त्या काय करत आहेत, न्यूज म्हणजे काय आहे, ज्या बातम्या आहेत त्या वाचत आहेत. ऑर वॉचिंग द न्यूज बुलेटिन, किंवा टी व्हीवरती ते काय करत आहेत, समाचार बघत आहेत किंवा बातम्या ऐकण्याचं काम करत आहे. जेव्हा पेपर बघत असतो तेव्हा आपण पेपर बघण्याचं काम करत असतो, परंतु जेव्हा आपण टी व्ही बघत असतो तेव्हा बघणं आणि ऐकणं या दोन्ही गोष्टी ॲट अ टाईम आपण करत असतो. मग त्यांनी ते सांगितलं की विद्यार्थ्यांनो किंवा मुलांनो की तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की तुमच्या घरातली जी मोठी माणसं आहेत किंवा तुमचे जे मित्र आहेत ते काय करत असतात, न्यूजपेपर रीड करत असतात. किंवा घरातली ती मोठी माणसं किंवा जे तुमचे मित्र आहेत ते काय करतात, टी व्हीवरती बुलेटिन किंवा समाचार हे बघत असतात. असं दृश्य तुम्ही नेहमी तुमच्या घरामध्ये किंवा दुसऱ्याकडे जेव्हा तुम्ही जातात तेव्हा हे दृश्य तुम्ही नक्कीच पाहिलेलं आहे, असं देखील इथे त्यांनी विचारलेलं आहे. बघा आणि अशा प्रकारचं बघा हे चित्र इथे दिसत आहे की घरातील हर एक व्यक्ती बसून काय करत आहे, समाचार बघत आहे, न्यूज बघत आहे. की त्या न्यूजमध्ये आपल्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक, की आपल्याला अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाही आहेत, परंतु त्याची माहिती करून घेण्यासाठी किंवा जगामध्ये काय चाललं आहे, देशात काय चाललं आहे, की आपल्या आजूबाजूला काय परिस्थिती घडत आहे हे बघण्यासाठी घरातील हर एक व्यक्ती बघा टी व्ही समोर जेव्हा बसते तेव्हा आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज येत असतो की घडलेल्या घटना ह्या कशा प्रकारच्या भीषण आहेत, त्या सौम्य आहेत, याचा देखील आपल्याला अंदाज हा येत असतो. आणि बघा अशा प्रकारे जे चित्र आहे हे प्रत्येक घरामध्ये आपल्याला आढळत असतं की घरामध्ये आपण टी व्ही बघत असतो. ऑन टी व्ही अँड डिस्कसिंग टीम विथ फिलिंग, की आपण टी व्हीवर जेव्हा बघत असतो आणि डिस्कसिंग म्हणजे एक प्रकारे संभाषण करणे किंवा चर्चा करणे. डिस्कसचा अर्थ काय आहे, डिस्कसचा अर्थ चर्चा आहे. डिस्कसिंग म्हणजे चर्चा करणे.
देम विथ फिलिंग, की त्यांच्या ज्या भावना आहेत किंवा त्यांचा जो विचार आहे की ज्या बातम्याशी रिलेटेड आहे ते कशा प्रकारे बोलत आहेत किंवा कशा प्रकारे त्यांची मागणी आहे, कशा प्रकारे ते सांगत आहेत, या सर्व घटनांचा ते काय करत आहेत, आढावा घेत आहेत किंवा ते त्यांचं मत देखील सांगण्याचा प्रयत्न करत आहे की या बातमीनुसार की ही बातमी खरंच खरी आहे का खोटी आहे, ते आपलं ओपिनियन देण्याचा प्रयत्न करत असतात. मग अशा प्रकारे ते एकमेकांशी काय करत आहेत, डिस्कस करत आहे. इवन यू मस्ट बी डुईंग द सेम, आणि कदाचित म्हणजे कदाचित ते तुमच्या बाबतीतही सेम घडत असेल, सेम घटना घडत असेल, सेम गोष्ट होत असेल. इवन यू मस्ट बी डुईंग द सेम, आणि तुमच्या बाबतीतही अशा प्रकारे हे घडत असेल. इफ अ पीस ऑफ न्यूज मेक अस हॅपी, म्हणजे इफ अ पीस ऑफ न्यूज मेक म्हणजे एखादी जी बातमी आहे ती तुम्हाला कदाचित आनंददायक असू शकते. वी से इट इज गुड न्यूज. मग तुम्ही त्यावेळेस आपण म्हणतो की अरे वा, ही खूप छान बातमी आहे. जर एखादी घटना घडलेली असेल आणि जर ती तुम्हाला आनंद देणारी असेल तर त्यावेळेस तुम्ही बोलता अरे वा, ही तर छान बातमी आहे. मग घरातले सगळेजण आपण बोलतो अरे वा, ही तर खूप सुंदर आहे. किंवा समजा एखाद्या वेळेस समजा जो बजेट आहे त्या बजेटमध्ये समजा पेट्रोल कमी झाले आहे, स्वस्त झालेले आहे, तेल कमी झालेलं आहे, किंवा ज्या किराणा मालाच्या ज्या किमती आहेत त्या कमी झाल्या आहेत, किंवा जे रिक्षा भाडं आहे, जे बसचं जे ट्रॅव्हलचं जे भाडं आहे ते समजा कमी झालं आहे, तर मग आपण काय बोलतो की अरे वा, खूप छान बातमी आहे की अरे वा, सगळ्या गोष्टीच्या किमतीमध्ये कमी झालेल्या आहे, कपात झालेली आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय होत आहे, आनंद होत आहे. कधीतरी असंही होतं की कधीतरी आपल्याला ज्या बातम्या आपल्याला दिल्या जातात त्या बातम्या आपल्याला आवडत नाही, किंवा त्या बातम्यामुळे आपल्याला काय होतं, कदाचित रागही येतो, आणि मग आपल्याला त्या बातम्या आवडत नाही. मग आपण त्या बोलतो अरे, ही काही चांगली बातमी नाही आहे, की ही बातमी मला आवडलेली नाही आहे, असं देखील आपण मत सांगत असतो. आणि म्हणून म्हटलं इफ अ पीस ऑफ न्यूज, म्हणजे एखाद्या वेळेस एखादी जी बातमीचा जो आपण भाग बघतो मेक अस हॅपी, ती आपल्याला आनंद देणारी असते. मग त्यावेळेस वी से इट गुड न्यूज, मग त्यावेळेस आपण म्हणतो अरे वा, ही तर काय आहे, छान बातमी आहे, असं देखील आपण म्हणत असतो. बघा, तसं चित्रामध्ये दिसत आहे. इफ इट मेक अस ॲग्री ऑर सॅड, जर आपल्याला ती वाटते की ती कशी आहे, ती रागिष्ट आहे किंवा सॅड आहे, जी दुःखाची बातमी आहे, वी कॉल इट बॅड न्यूज. मग त्यावेळेस आपण काय बोलतो की अरे, ही तर खूप वाईट बातमी आहे, असं आपण त्यावेळेस बोलत असतो. म्हणजे एखादी जी बातमी आपल्याला आनंद देणारी असेल, आपल्या मनाला चांगली वाटणारी असेल, मग आपल्याला आनंद देणारी असेल, त्यावेळेस आपण बोलतो अरे वा, ही खूप गुड न्यूज आहे, ही एक चांगली बातमी आहे. पण एखादी बातमी जर आपल्याला आनंद देणारी नसेल, म्हणजेच ती काय आहे, इट मेक अस अँग्री, म्हणजे ती आपल्याला रागावणारी असेल, दुःख देणारी असेल, तर त्यावेळेस आपण काय बोलत आहेत, वी कॉल इट बॅड न्यूज, म्हणजे ही वाईट बातमी आहे. मग अशी बातमी कोणती असू शकते की तेच याचा अर्थ उलट आहे. जर पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहे, साखरच्या किमतीत वाढ झाली आहे, खाद्य तेलामध्ये किंवा सर्व जे किराणा माल आहे त्याच्यात जर वाढ झाली आहे, जर बसच्या ट्रॅव्हलिंगमध्ये जर वाढ झाली आहे, तर मग अशा वेळेस आपल्याला राग येतो, अशा वेळेस आपलं मन दुःखी होतं, की मग आपण त्यावेळेस काय बोलतो की अरे, ही कशी बातमी आहे, ही बातमी फार दुःखी आहे, म्हणजे आपण त्याला काय बोलतो, बॅड न्यूज असे आपण त्याला बोलत आहोत. म्हणून इफ इट मेक अस ॲग्री ऑर सॅड, म्हणजे जर ती बातमी जर दुःखाची असेल तर आपण त्याला काय बोलत आहोत, ही बातमी कशी आहे, दुःखाची बातमी आहे, त्या बातमीला आपण काय बोलणार आहोत, ही बातमी चांगली नाही आहे, असं देखील आपण त्याच्यात बोलत आहोत. सम न्यूज आयटम आर इंटरेस्टिंग अँड सम अदर्स आर बोरिंग. ज्या बातम्या असतात त्या फार इंटरेस्टिंग असतात, की ज्याच्यामध्ये आपण सहज रस घेतो आणि फार आपण लक्षपूर्वक ऐकत असतो. परंतु ज्या बातम्या असतात त्या फार बोरिंग असतात. बोरिंग म्हणजे कंटाळवाणी असतात, की ज्या समजा एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला जर पॉलिटिक्स आवडत नसेल आणि जर न्यूज चॅनलला त्याच बातम्या सारख्या येत असतील, तर मग आपण काय बोलतो की अरे, हे बोरिंग झाले आता, म्हणजे मला ही बातमी बिलकुल आवडत नाहीये. म्हणजे काय आहे, अदर्स आर बोरिंग, आणि काही इतरांना ती बोरिंग वाटत असते. परंतु तेच एखाद्याला जर पॉलिटिक्स आवडत असेल, एखादं राजकारण जर आवडत असेल आणि त्या बातम्या जर येत असेल, तर ते इंटरेस्टिंगली ऐकतात की बजेट काय आहे, संसदेमध्ये काय चालले आहे, कोणते विषय घेतले जात आहे, त्या विषयावर कोणता तोडगा निघला जात आहे, कोणत्या चर्चा होत आहे, दोन अपोजिट पार्टीमध्ये कोणत्या प्रकारचं संभाषण होत आहे. मग हे ऐकण्यासाठी देखील त्यांना काय लागत आहे, जिथे त्या काही व्यक्ती इंटरेस्ट दाखवतात. आणि म्हणून जेव्हा आपण पूर्ण परिवार मिळून जेव्हा परिवार मिळून ह्या बातम्या जेव्हा बघत असतो, तर काही व्यक्तीला ह्या इंटरेस्टिंग वाटत असेल, तर काही व्यक्तीला ह्या बोरिंग वाटत असेल. सम न्यूज आयटम म्हणजे त्यातले जे काही जे न्यूज आहेत, ज्या बातम्या आहेत त्या इंटरेस्टिंग आहेत. इंटरेस्टिंग म्हणजे जे आपल्याला त्याच्यात आपल्याला रस वाटत असतो. अँड सम अदर्स आर बोरिंग, तर काही व्यक्तीला ते बोरिंग म्हणजे काय आहे, कंटाळवाणे आहे. बोरिंगचा अर्थ काय आहे, कंटाळवाण देखील वाटू शकत आहे. म्हणजे ह्या बातम्या मला आवडत नाही असं देखील तो सांगायचा प्रयत्न करत असतो.
म्हणजे ह्या बातम्यामध्ये काही इंटरेस्टिंग वाटत आहे तर कधी बोरिंग देखील वाटत असेल, की बातम्या ह्या प्रत्येकालाच आवडतील असं नाही. काही व्यक्ती आहेत त्या लोकांना तर बातम्याच आवडत नाही, की त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्टच नसतो, की बाहेर काय चाललं आहे, आपल्या समाजामध्ये काय चाललं आहे, आपल्या देशात काय घडत आहे, आपल्या समाजात काय घडत आहे, कोणत्या गोष्टी ह्या अपडेट झालेल्या आहेत, कोणत्या गोष्टीचे भाव वाढलेले आहेत, की ह्याच्याशी त्याला काही लोकांना काहीच देणं घेणं नसतं. मग अशा वेळेस जेव्हा त्यांच्यापर्यंत जेव्हा ते स्वतः प्रत्यक्ष ज्या गोष्टी घ्यायला जातात तेव्हा त्यांना कळतं की अरे या सर्व गोष्टीमध्ये फार मोठा बदल झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ काही व्यक्ती अशा देखील आहेत की ज्यांना बातम्याशी काही देणं घेणं नाही. म्हणजे मग त्यांच्यासाठी ना कोणती गुड न्यूज आहे ना त्याच्यासाठी कोणती बॅड न्यूज आहे. मग जेव्हा ते प्रत्यक्ष त्या गोष्टी घ्यायला जातात तेव्हा त्यांना कळतं की या सर्व गोष्टीचा भाव हा वाढलेला आहे. तर अशा प्रकारे बघा ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या न्यूज आहेत त्या न्यूज काहींना इंटरेस्टिंग वाटतील तर काहींना बोरिंग वाटतील आणि जो तो आपापल्या मताप्रमाणे मत देखील देत असतं. वी नीड टू कन्सिडर वेदर अ पीस ऑफ न्यूज अ रिलेबल ऑर अनरिलेबल, की जे आपण खात्री करून घेतली पाहिजे की जी हर एक जी बातमी आहे ही जेव्हा टी व्हीवर सांगितली जाते किंवा एखाद्या वृत्तपत्रामध्ये टाकली जाते ती विश्वासार्थ आहे का अविश्वासार्थ आहे, की त्याचं प्रमाण आपण काय केलं पाहिजे, सिद्ध केलं पाहिजे. वी नीड टू कन्सिडर, आपण खात्री करून घेणं गरजेचं आहे. वेदर पीस ऑफ न्यूज, की हे ज्या बातम्यामध्ये दाखवले जात आहेत इज अ रिलायबल ऑर अनरिलायबल, ह्या विश्वासार्थ आहे का किंवा अविश्वासार्थ आहे, हे देखील आपण जाणून घेणं हे गरजेचं आहे. असं देखील आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत नाही, की आपण जाणणं गरजेचं आहे, चौकशी करून घेणं गरजेचं आहे, की आपण लगेच विश्वास ठेवता कामा नये. द न्यूज आयटम हॅव फेसेस लाईक, की बघा तर तुम्ही ज्यावेळेस बातम्या सुरू होतात किंवा जेव्हा आपण टी व्हीला बघतो की बातम्या सुरू होतात त्यावेळेस तिथे एक वाक्य जे ठरलेलं असतं, तर न्यूज आयटम हॅव फेअर्स, जे वाक्य असतं की जे हमेशा ते ठरलेलं असतं, फेअर्सेस लाईक अकॉर्डिंग टू अवर सोर्सेस, की आमच्या माहितीनुसार, ऑथोराइज से दॅट, किंवा आमच्या माहितीनुसार किंवा आमच्या सूत्रानुसार असे सांगण्यात येते की, म्हणजे ते त्या गोष्टीची हमी देत नाही, की असे सांगण्यात येते की हे खरं आहे असं ते म्हणत नाहीत, की ते आम्ही तुमच्यावर ठेवलेलं आहे, की तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे तर तुम्ही ठेवा, तुम्हाला विश्वास नाही ठेवायचा तर तुम्ही नका ठेवू. पण आमच्या सूत्राच्या माहितीनुसार किंवा आमच्या दिलेल्या माणसाच्या माहितीनुसार असे सांगण्यात येते की, जसं इथे दिले अकॉर्डिंग टू अवर सोर्स, आमच्या सूत्रांच्या माहिती, अथॉराइज से दॅट, सूत्र असे सांगतात, अँड आय विटनेस अकाउंट, आणि प्रत्यक्षदर्शी देखील म्हणत आहे, किंवा ते प्रत्यक्ष जो दर्शी आहे, जो घटनास्थळी जो उपलब्ध आहे, ज्याने डोळ्यांनी घटना पाहिली आहे, त्याचं असं म्हणणं आहे की जी सांगताना जी सुरुवात आहे जी बातम्याची, ती बातम्याची सुरुवातच बघा कशी करतायत, की आमच्या सूत्राच्या म्हणण्यानुसार किंवा जे सांगतायत त्याच्या म्हणण्यानुसार हे सांगत आहे. म्हणजे बघा ही बातम्याची सुरुवातच कशी आहे, म्हणून ते सांगितलं द न्यूज आयटम हॅव फेसेस लाईक, त्याची जी सुरुवात आहे, जी बातम्याची जी सुरुवात आहे ती कशी आहे, की लाईक अकॉर्डिंग टू अवर सोर्स, आमच्या सूत्राच्या म्हणण्यानुसार, ऑथराइज से दॅट, की सूत्र असे सांगतात की, काय सांगतायत की आमच्या घटनामध्ये अशी अशी घटना ही घडलेली आहे, त्याच्यावर तुम्ही काय करायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे. अँड आय विटनेस अकाउंट, आणि प्रत्यक्षदर्शी असे म्हणत आहेत, प्रत्यक्षदर्शी असे सांगत आहे. आय विटनेसचा अर्थ काय आहे इथे मुलांना, बघा इथे जो शब्द आला आहे आय विटनेस अकाउंट. आय विटनेस अकाउंट म्हणजे प्रत्यक्षदर्शी, जे ज्यावेळी जी घटना घडत होती त्यावेळी जो आय विटनेस आहे, की जेव्हा ती प्रत्यक्ष पाहणारी जी व्यक्ती आहे की ही घटना घडलेली आहे, त्याला आपण काय बोलणार आहोत, आय विटनेस बोलणार आहोत. आय म्हणजे काय आहे बघा माने, आय विटनेस अकाउंट. ॲटसेट्रा म्हणजे इत्यादी. टू कन्व्हेन्स द रीडर्स, कन्व्हिन्स म्हणजे आपण त्याला बोलू शकतो की एखाद्याला कन्व्हिन्स करणे, की एखाद्याला आपण एखाद्या गोष्टीसाठी मनवणे. अँड द रीडर्स म्हणजे जो वाचणार आहे, आणि व्ह्युअर्स दॅट द न्यूज इज रिलेबल, की ते अशी सांगत आहेत, पाहणारे जे ऐकणार आहेत, आणि प्रत्येकाने जे पाहणारे जे ऐकणार आहे, जे आय विटनेस आहेत, व्ह्युअर्स दॅट द न्यूज इज रिलेबल, की ती खरी माहिती सांगत आहेत, असं देखील ते इथे सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा, की जे सगळं प्रत्यक्षदर्शी आहे, जे ऐकणारे आहे, जे पाहणारे आहे, जे वाचणार आहेत, व्ह्युअर्स आहेत, दॅट द न्यूज इज रिलेबल, ही जी वाक्य कशी आहे, ही जी खरी आहेत, असं देखील ते इथे सांगत आहे. फॉलोइंग आर सम न्यूज आयटम, की खालीलप्रमाणे ही अशी माहिती आहे. फॉलोइंग आर सम न्यूज आयटम्स आहे. तर अशा प्रकारे खालील ही जी वाक्य आहे किंवा खाली जी घटना आहे ती पाहणारे ऐकणारे जे प्रत्यक्षदर्शी आहेत ते असे सांगत आहेत. तर अशा प्रकारे ही माहिती जे देत आहे, जे
टी व्ही बघत असतात, ज्या न्यूज आहेत ती न्यूजची सुरुवातच ही अशा प्रकारे सांगत आहे. वी कॅन डिस्क्राईब देम ॲज अ गुड बॅड न्यूज. म्हणजे आम्ही काय करत आहोत, आपण वी कॅन डिस्क्राईब, आपण त्याचं काय करत आहोत, वर्णन करत आहोत. कशाचं वर्णन करत आहोत, डिस्क्राईब. डिस्क्राईबचा अर्थ काय आहे, वर्णन करणे. डिस्क्राईब देम ॲज गुड बॅड न्यूज. चांगली बातमी असो का वाईट बातमी असो, आपण त्याचं काय करत आहोत, आपण त्याचं वर्णन करत आहोत. कोणत्या गोष्टीचं वर्णन करत आहोत, एखादी जर चांगली गोष्टी असेल तर आपण तिची चांगल्या गोष्टीसाठी वर्णन करत आहोत की ते डिस्कस करत आहोत की नाही ही खरंच चांगली गोष्ट आहे. जर वाईट गोष्टीचं वर्णन केलं, एखादी बातमी जर एखादी नाही आवडली तर त्याचं देखील आपण काय करत आहोत, वर्णन करत आहोत. इंटरेस्टिंग असो किंवा अनइंटरेस्टिंग असो, न्यूज ऑर रिलायबल अनरिलायबल न्यूज, की कोणतीही गोष्ट असो आपण त्याचं वर्णन करत असतो, आपण ते डिस्क्राईब करत असतो, आपण डिस्कशन करत असतो. मग ती बातमी चांगली असो का वाईट असो, ती इंटरेस्टिंग असो का अनइंटरेस्टिंग असो, की ती रस घेणारी असो का रस न घेणारी. अनइंटरेस्टिंग म्हणजे रस न घेणारी. इंटरेस्टिंगचा अर्थ काय आहे, रस घेणारी. आणि अनइंटरेस्टिंगचा अर्थ काय आहे, इंटरेस्टिंगचा अर्थ आहे रस घेणारी आणि अनइंटरेस्टिंगचा अर्थ आहे रस न घेणारी. न्यूज ऑर रिलायबल ऑर अनरिलायबल, जी बातमी आहे ती विश्वास योग्य आहे का अविश्वास योग्य आहे, या सर्व गोष्टीचं आपण काय करत असतो, वर्णन करत असतो. मग हर एक प्रकारच्या ज्या बातम्या आहेत असतात त्या सर्व बातम्या आपण काय करत असतो, त्याच्याबद्दलचं वर्णन करण्याचं आपण काम करत असतो. की सत्यता पडताळून बघत असतो की जी घडलेली जी घटना आहे ती घटना खरंच किती भयानक आहे, किती भयावह आहे किंवा किती मजेदार आहे, किंवा ही घटना कशा प्रकारे घडलेली आहे, या सर्व गोष्टीचा आढावा घेतला जातो. त्या गोष्टीबद्दलचं वर्णन देखील याच्यामध्ये केलं जात आहे. आणि म्हणून जेव्हा आपण सगळं एकत्र बसून जेव्हा आपण या गोष्टीचा आपण काय करत असतो, पाहत असतो, जेव्हा ते बातमी आहे ती बघत असतो, ती ऐकत असतो, तेव्हा आपल्या घरामध्ये आपण डिस्कस करत असतो, ते आपण डिस्क्राईब करत असतो. त्याचप्रमाणे आपण त्याचं वर्णन देखील करत असतो आणि घडलेल्या घटनांचा आपण काय करत असतो, एक अनुमान देत असतो किंवा आपला ओपिनियन देत असतो की अशा प्रकारे अशी गोष्ट नाही व्हायला पाहिजे. एखादी जर वाईट कृत्य जर घडलं असेल तर त्याच्याबद्दल देखील आपण काय करत असतो की आपण आपलं मत देतो की अशा प्रकारच्या घडलेल्या घटनांना विरोध केला पाहिजे, त्याचा निषेध करणं गरजेचं आहे आणि ह्या घटना किती चुकीच्या आहे. म्हणून त्या देखील आपण गोष्टीचं सर्व चर्चा ही आपल्या घरामध्ये त्या न्यूज जेव्हा आपल्याला कळते त्या न्यूजच्या माध्यमातून आपण डिस्क्राईब करत असतो. मग ती घटना कशी असो, ती चांगली असो, ती वाईट असो, ती इंटरेस्टिंगली असो का अनइंटरेस्टिंगली असो, ती त्याचप्रमाणे ती खरी असो की ती खोटी असो, ती प्रत्येक घटनेचं आपण काय करत असतो, त्याचं वर्णन हे करत असतो. आणि जी घटना आपण बघत असतो ती घटनाचं आपण काय करत असतो, आपलं मत देखील देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. क्लोज शूज नॉट अलाव इन एक्झामिनेशन हॉल, की ज्या एक्झामिनेशन हॉलमध्ये शूजला अलाउड नाही आहे, की परीक्षा गृह जे आहे त्या परीक्षा वर्गामध्ये शूजला म्हणजेच काय आहे, जे आपले शूज आहेत त्या शूज अलाउड नाही आहेत असं देखील इथे काही बघा पेपरमध्ये दिलं आहे. क्लोज शूज, काही बातमी ही न्यूजमध्ये देखील आलेली असते की न्यूजमध्ये काय सांगितलं की जेव्हा परीक्षा येतात त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये देखील काही न्यूज तिथे दिलेले असतात. त्या न्यूजमध्ये बघा इथे दिले आहे, न्यूज आहे क्लोज शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हाऊस. क्लोज शूज म्हणजे जे शूज आहेत, जे बंद शूज आहेत ते काय आहेत, परीक्षेच्या हॉलमध्ये अलाउड नाहीत किंवा त्याला परवानगी नाही आहे असं देखील इथे पेपरमध्ये आलं आहे. की जे बंद शूज आहे, जे ओपन शूज असतात की ते त्याच्यामध्ये काय केलं असं की ते चालू जातात, पण जे क्लोज शूज आहे, जे बंद आहे शूज की ज्याच्यामध्ये ते पूर्ण आपल्या पायाला पॅक केले जातात, अशा प्रकारचे शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल. की एक्झामिनेशन हॉलमध्ये किंवा परीक्षा वर्गामध्ये जे क्लोज शूज आहेत ते आपल्याला अलाउड नाही आहे असं देखील न्यूज इथे आलेली आहे.